नमस्कार. साराज क्रिएशनमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आज आपण एक आकाशकंदीलचा प्रकार शिकणार आहोत. तो अगदी छान आकाराचा आहे. त्याचं नाव मी मटका असं नाव ठेवलेलं आहे, मटका पॅटर्न, कारण तो जरा छान शेपमधला आहे, गोलाकार असा. तर हा आकाशकंदील बनवायला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघणार आहोत. त्यासाठी इथे लागणार आहे 6 कलरचे मी पांढरे मोती घेतलेत आणि पिवळ्या कलरचे मोती घेतलेत. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोती घेऊ शकता. 40 नंबरचा तंगूस घेतलेला आहे. वायर कट करण्यासाठी कात्री घेतली आहे आणि सुई घेतली आहे. सुईमध्ये मी वायर ओवून घेतलेला आहे. तर आपण आता हा आकाशकंदील करायला सुरुवात करू. हे बघा, वायरला आधी गाठ मारून घ्यायची आहे. सुईमध्ये 3 पांढरे मोती आणि 1 पिवळा मोती घ्यायचा आहे आणि चौकड्याची विण करायची आधी आपल्याला. तर बघा, 3 पांढरे मोती आणि 1 पिवळा मोती. गाठ मारली आहे. त्या मोत्यातून सुई अशी पूर्ण 4 मण्यांमधनं फिरवून घ्यायची आहे. घट्ट ओढायचं आहे. घट्ट ओढला तरच त्याचा आकार हा चांगला येणार आहे. हे बघा, असं चौकडा तयार झाला आहे. आता सेम चौकडा करत आपल्याला 13 चौकडे करून घ्यायचे आहेत. तर मी परत अजून 1-2 चौकडे करून दाखवते कसे करायचे ते. आता हे सुई आपली खालच्या दिशेने आलेली आहे, म्हणून आधी आपले पांढरे मोती येणार आहेत. 2 पांढरे मोती आणि 1 पिवळा मोती, कारण साईडला आधी आपल्याकडे खाली हा 1 मणी तयार आहे. आता सुई खालून वरतून खालच्या दिशेने टाकायची आणि ओढून घ्यायचं आहे. हे बघा, म्हणजे पिवळे मोती जे आहेत पिवळे आपले वरच्या साईडने आले पाहिजे. आता परत सुई मी फिरवून ह्या पांढऱ्या मोत्यातनं बाहेर काढणार आहे. डायरेक्शन बघून सुईचं, ज्या दिशेने सुई बाहेर आली आहे त्या दिशेने कोणता मणी आधी येणार आहे हे लक्षात घेऊन आपल्याला विणकाम करायचे. आता हा चौकडा करताना सुई खालच्या दिशेने होती म्हणून आपण आधी 2 पांढरे घातले, मग पिवळा घातला. आता वरच्या दिशेने आहे म्हटल्यावर आधी पिवळा येणार आहे आणि मग 2 पांढरे येणार आहे. 1 पिवळा घालायचा आहे आधी आणि 2 पांढरे मोती घालायचे आहेत. हे बघा, आता सुई खालून वरच्या दिशेने टाकायची. हे बघा, आता फिरवून घ्यायचं आहे. या पिवळ्यातून आणि पांढऱ्यातून सुई फिरवून घ्यायची. हे बघा, आता सुई खालच्या दिशेने आली. खालच्या दिशेने आल्यावर म्हटल्यावर आपल्याला आधी 2 पांढरे घालायचे आणि मग 1 पिवळा घालायचा आहे. परत ह्या 2 मण्यांमधनं सुई फिरवून घ्यायची. सुई वरच्या दिशेने आलाय, आधी 1 पिवळा मग 2 पांढरे. खालून वरच्या दिशेने सुई काढायची. हे बघा, दोरा घट्ट ओढा. असं करत मी हे 13 करून घेणार आहेत. मी तेवढे 13 करते आणि ते नंतर एकमेकांना कसे जोडायचे ते तुम्हाला सांग. हे बघा, आपले हे 13 पॅटर्न पूर्ण झालेत. सुई माझी खालच्या दिशेने आली आहे. आता 13वा आणि पहिला आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर आता मी सुईमध्ये 1 पांढरा मणी घातला आहे आणि आता पांढरा मणी घालून मी सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे आणि परत 1 पिवळा मोती घेऊन ह्या 13व्याच्या पहिला इथून जिथून आपली वायर निघाली
त्या मोत्यातून तो बाहेर काढणार आहे. तिथे तो 14वा चौकडा तयार करणार आहे. म्हणजे आपलं एक असं बांगडीसारखं आकार तयार होईल. आता काय करायचं, हे 1-2 मण्यांमधनं वरच्या साईडने असं फिरवून काढायचे. म्हणजे हा पहिला मोती आपण जो केलेला चौकडा आहे तो घट्ट होणार. आता मी हा एक चौकडा सोडून असा नागमोडी फिरवून ह्या मोत्यातनं बाहेर येणार आहे. असंही फिरवून घेतलं तर चालतं, किंवा त्याच चौकड्याला परत एकदा विणकाम म्हणजे फिरवून घ्यायचं सगळं वायर. आता ह्या पांढऱ्या मोत्यातून आपल्याला पिवळ्या साईडने विणकाम करायचं आहे वरचं. तर पिवळ्या मोत्यातनं मी बाहेर आलेली, ही बघा, या पिवळ्या मोत्यातून मी बाहेर पडलेली आहे. आता आपल्याला 7चा गोल करायचा आहे. तर मी आता 5 मोती हे पिवळ्या कलरचे घालणार आहे. आपल्याला ह्या चौकड्यावर 7चा गोल करायचा आहे. हे बघा, आता 7चा चौकडा म्हणजे मी 5 मणी घातलेत. शंका येईल की खाली तर चौकडा आहे. मग आपल्याला हा आपण ज्या चौकड्यातनं बाहेर पडलोय तो आणि त्याच्या मागचा चौकडा अशा ह्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची. पण सुरुवात आपण वायर इकडनं निघाले त्याच्यामुळं आधी हे बॅक साईडच्या चौकड्यातून सुई बाहेर काढायची आहे. आणि नंतर ह्या पहिल्या म्हणजे जिथून आपली सुई अशी बाहेर निघाली आहे ना त्या मण्यातनं, आणि दोरा घट्ट ओढायचा आहे. म्हणजे असं छान गोलाकार येणार आहे. आता हा साईडचा जो मोती आहे वरती आपण जे 5 घातले तर ह्या खालच्या 2 नंतर हा जो पहिला येतोय त्या मोत्यातून बाहेर पडायचं आहे. आता हे बघा, खाली 2 मोती आणि हा 1 मोती, असे 3 मोती आपल्याकडे आहेत. मग आपल्याला आता 4 मोती घालून इथला 7चा गोल पूर्ण करायचा आहे. हे बघा, आता सुई ह्या विरुद्ध दिशेने येणार आहे. पहिली सुई आपण मागून घातली होती, पण आता सुई आपण ह्या साईडनी काढली आहे त्याच्यामुळे सुई अशी डाव्या साईडनी घालून इकडे अशी फिरवून घ्यायची. म्हणजे उजव्या साईडनी डाव्या साईडकडे येणार, अशी ह्या साईडनी इकडे जाणार. आता ह्या मोत्यातून आपण सुई फिरवून घ्यायची आहे. हा गोलाकार घट्ट ओढायचा आहे. आता परत सुई 1 2 3 4 5 6 मोत्यातनं फिरवून घ्यायची आहे. आपल्याला ह्या लाईनीत 7चा राऊंड तयार करायचा आहे. दोरा घट्ट ओढा. दोरा घट्ट ओढला तर हे खालचं थोडंसं नागमोडी झाल्यासारखं होईल, काही काळजी करू नका. आता हे बघा, 3 मणी तयार आहेत. परत 4 मणी घालून हा गोल पूर्ण करायचा आहे. आता ह्या साईडच्या एका मोत्यातून आणि ह्या पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची. दोरा घट्ट ओढायचा आहे. परत आता ह्या वरच्या मोत्यातून घ्यायची. साईडचा जो गोल केलेला आहे त्याच्या साईडच्या एका मोत्यातून. आता मी हा राहिलेला भाग पूर्ण करते आणि शेवट कसा करायचा ते तुम्हाला सांगते. हे बघा, आता शेवटचा गोल करायचा आहे आपल्याला 7चा. तर आता ह्या 7 मधला हा 1, ह्या 7 मधला हा 1 आणि खालचे 2 असे 4 मोती आपल्याकडे तयार आहेत. मी आधी हे या खालच्या 2 मण्यातनं आणि ह्या साईडच्या मोत्यातनं काढून घेतोय. हे बघा, आता 4 आहेत तर आपल्याला 7चा गोल करायला 3 मणी लागणार आहेत. हे बघा, आता ह्या साईडच्या या मोत्यातून सुई खाली काढून घेणार आहे. हे असं दिसेल. आता काय करायचं, हा मोती आणि हा मोती ह्या 2 मोत्यातनं आधी सुई बाहेर काढून घ्यायची.
बघा, तुम्हाला हे असं नागमोडी दिसत असेल. हे बघा, हा भाग 3चा, हा भाग 3चा. प्रत्येक पाकळीत तुम्हाला वरती 3-3 मणी दिसतील. तर आता आपल्याला म्हणजे आपली सुई ह्या मोत्यातून आलेली, तर याच्यावर आपल्याला षटकोन करायचं आहे. तर षटकोन करताना हा एक मोती आणि त्याच्या मागचा एक मोती, म्हणजे ह्या पाकळीतला हा मोती आणि ह्या पाकळीतला हा मोती, असं इथे षटकोन येणार आहे. आणि मधलं हे जे टोक दिसतंय त्या टोकावर 5चा गोल करायचा आहे. तर आता आधी आपला षटकोन येणार आहे. तर षटकोनासाठी खाली 2 मणी आहेत म्हणून मी सुईत 4 मणी घालणार आहे पिवळ्या कलरचे. आता मधला भाग आपल्याला हा पिवळ्या कलरचा करायचा आहे. हे बघा, सुई निघालेला मणी हा आहे, त्याच्या मागचा मणी. ह्या 2 मोत्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. आता फक्त ह्या एका मोत्यातनं काढायची. ह्या 3 मधला जो हा टोकदार वरचा टोक आलेला मणी दिसतो ना, तसा इथे मणी आलेला आहे. तर त्या एकाच मण्यातनं सुई बाहेर काढायची. आता 6 नंतर आपल्याला 5चा गोल करायचा आहे. तर आपल्याकडे हे 2 मणी तयार आहेत. आत्ता घातलेला पाकळीतला एक आणि खालचा एक, असे 2. आता सुईमध्ये मी 3 मणी घालणार आहे आणि तिथे 5चा गोल पूर्ण करणार आहे. हे बघा, 5चा गोल पूर्ण केला. आता माझा दोरा संपलाय. मी आधी दोरा जोडून घेते आणि मग तुम्हाला पुढचं सांगते. हे सुई मी गाठ मारून घेतली आणि पुढच्या ह्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढून घेतली. आता एक लक्षात ठेवा, हा जो खोलगट भाग येणार आहे तिथे षटकोन विणायचा आहे आणि जिथे पाकळी सारखं दिसतंय हे टोक सिंगल, त्यावर पंचकोन येणार, म्हणजे 5चा गोल येणार आहे. तर आता आपला षटकोनाचा भाग चालू आहे. आपण आता आधी पंचकोन केला होता, मग पंचकोनातला हा एक मणी आणि खालचे 2, असे 3 मोती आपल्याकडे तयार आहेत. मी 3 मोती घातलेत आणि हा षटकोन पूर्ण करते. षटकोन करताना 2 मण्यांवर करायचं आहे आणि 5चा गोल करताना फक्त एक मणी येणार आहे. आता हे बघा, हा जो मधला मणी आहे तेवढ्या एकाच मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आता 3 मोती घालून तो 5चा गोल पूर्ण करायचा आहे. एकदा 5चा गोल, एकदा षटकोन, एकदा 5चा गोल, एकदा षटकोन, असं करत ती डिझाईन आपल्याला पूर्ण करायची. आपण जर सुरुवात षटकोनाने केला आहे तर आपला शेवट हा 5च्या गोलनी म्हणजे पंचकोननी येणार आहे. आणि सुरुवात जर पंचकोननी केली तर शेवट हा षटकोन येणार आहे. इथे बघा, चुकून माझ्याकडनं 2च मणी घातल्या गेलेत. मी हे बाहेर काढते आणि 5चा गोल पूर्ण करते आणि ही लाईन पूर्ण करून शेवट कसा करायचा ते तुम्हाला सांगते. हे चुकलंय म्हणून मी बाहेर येत आहे, तुम्ही वापस येऊ नका. लक्ष देताना 6 झाल्यानंतर 5 घालायचा हे लक्षात ठेवा. हे बघा, मी सांगितल्याप्रमाणे पहिला षटकोन आला, शेवटचा षटकोन आला आहे. शेवटचा म्हणजे आपल्याकडे एक मणी उरलेला आहे. बघा, आपण सुरुवात षटकोननी केली, मग पंचकोन केला, मग परत षटकोन केला, मग पंचकोन केला, तर आपल्याकडे हा एक मणी उरलेला आहे. म्हणजे आता आपला इथे शेवटचा पंचकोन येणार आहे. तर पंचकोनसाठी बघा, ह्या पाकळीतला हा एक मणी, ह्या पाकळीतला हा एक मणी आणि खालचा एक, असं आपल्याकडे 3 मणी तयार आहेत. आता आपण काय करायचे, 2 मणी घालून तिथे 5चा गोल किंवा पंचकोन तो पूर्ण करायचा आहे. आता 5चा गोल करताना खाली 3 आहेत, तर मी फक्त सुईमध्ये 2 मणी घालणार आहे आणि ह्या साईडच्या मोत्यातून सुई अशी फिरवून वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे.
आता वरच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढायची. ह्या षटकोनामध्ये हे 2 मणी दिसत आहेत बघा. आता सगळीकडे 2-2 मणी दिसतील आपल्याला. आता आपल्याला इथे षटकोन विणायचा आहे. वरची ओळ ही पूर्ण षटकोनाची असणार आहे. तर षटकोनासाठी काय करायचं आहे, आता हे बघा, षटकोनातला हा एक मणी, मग पंचकोनातला हा पहिला मणी. म्हणजे ह्या 2 मधल्यावर काम नाही करायचं आहे. एक इकडचा आणि एक इकडचा अशा याच्यावर विणकाम करायचं आहे. तर आता मी सुईमध्ये 4 मणी घालणार आहे आणि षटकोन पूर्ण करणार आहे. आता हे बघा, सुई निघाली, तो मोती हा आहे, त्याच्यानंतर हा मागचा मोती म्हणजे या पंचकोनातला हा पहिला मोती, त्यातनं सुई अशी फिरवून काढणार आहे. आता परत पुढच्या 2 मोत्यातनं सुई फिरवून घेणार आहे. बघा, आता आपल्याकडे 3 मणी तयार आहेत. खालचे 2 आणि हा वरचा 1. आता इथून 3 मणी घालून हा षटकोन पूर्ण करणार आहे. असंच करत मी ही ओळ पूर्ण करणार आहे. हे बघा, आधी ह्या 3 मोत्यातनं काढली, मग पुढचे हे 2 मोती. आता प्रत्येक वेळेस मी हे सांगणार नाही की पुढच्याही 2 मोत्यातनं, जसं तुम्हाला सुटेबल होईल तशी तुम्ही सुई बाहेर काढा. आधी 3 मधनं काढायची तर आधी 3 मधून काढा, किंवा एकदम डायरेक्ट काढली पुढच्या 2 मोत्यातनं तरी चालेल. दोरा घट्ट ओढा. आता मी हे पूर्ण विणून घेते आणि इथे शेवट कसा करायचा ते तुम्हाला सांगते. वाटलंच तर अजून एक षटकोन विणून दाखवते. हे बघा, हे 2 तयार आहेत, हा एक तिसरा, म्हणजे 3 तयार आहेत. 3 मणी घालणार आणि तिथला षटकोन पूर्ण करणार. हा कंदील खूपच सोपा आहे करायला. हे बघा, आधी ह्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढली, नंतर ह्या पुढच्या 2 मोत्यातून, म्हणजे आता इथे पुढचा षटकोन येणार आहे म्हणून हे पुढचे 2 मोती. हे बघा, असं करत हा राऊंड पूर्ण करायचा आहे. तो मी करून घेते आणि नंतर कसं करायचं ते तुम्हाला सांगते. हे बघा, आता शेवटचा षटकोन चालू आहे. तर आपल्याकडे हा एक मोती, हा एक मोती आणि खालचे 2 मोती, असे 4 मोती तयार आहे. मी आधी ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढून घेते. आता षटकोनासाठी आपल्याला इथे 2च मोती घालायचे आहेत. 2 मोती घालून तो शेवटचा षटकोन पूर्ण करायचा आहे. दोरा घट्ट ओढा. आता सुई बघा, मी ह्या मधल्या मोत्यातून आणि ह्या षटकोनातल्या एका मोत्यातून बाहेर काढून घेतलेली आहे. आपला छान असा एक वाटीसारखा खोलगट भाग तयार झाला आहे. आता इथे बघा, खाली आपण षटकोन घातला आहे, एक षटकोन एक पंचकोन घातला आहे. आता त्याच्या विरुद्ध उलटं करायचं आहे. आता समजा आता माझी सुई इथे आली आहे, तर खाली, त्याच्या खाली बघायचं आहे. ही षटकोनाची लाईन सोडून द्यायची, त्याच्या खाली आपला काय आलेला आहे तो भाग बघायचा आहे. इथे माझा आहे बघा पंचकोन आलेला आहे. तर आता मी इथं वरती घालताना काय घालणार आहे, षटकोन घालणार आहे. जिथे पंचकोन आहे तिथे वरती षटकोन येणार आहे, जिथे षटकोन आहे तिथे पंचकोन येणार आहे. आता हे बघा, इथे पुढचा माझा पंचकोन येईल, कारण इथे खाली हा षटकोन आहे. नंतर पंचकोन आहे तर तिथे षटकोन येणार आहे. हे खालचं डिझाईन जे आहे त्याच्या विरुद्ध उलटं वरती करायचं आहे आपल्याला. आता हे बघा, माझी सुई ह्या पंचकोनाच्या वरती आलेली आहे, म्हणून मी आता इथे आधी षटकोन करणार आहे. षटकोनाला 4 मणी घालून घ्यायचे. खालचे 2 मणी आपल्याकडे आहेतच.
दोरा निघालेला एक मोती आणि त्याच्या मागचा एक मोती, अशा 2 मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेणार आहे. हे बघा, आता ह्या पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता इथे बघा आपला पंचकोन येणार आहे, कारण हा खाली षटकोन आलेला आहे. ह्या षटकोनाच्या खाली जी आपण लाईन घातलेली आहे त्याच्या विरुद्ध आपल्याला वरची लाईन करायची. जिथे षटकोन आहे तिथे पंचकोन, जिथे पंचकोन आहे तिथे षटकोन. हे गणित लक्षात राहू द्या. आता माझा षटकोन झालाय तर मी पंचकोन करणार आहे. पंचकोनसाठी 3 मोती मी सुईमध्ये पिवळ्या कलरचे घालून घेतले आहेत. हे बघा, सॉरी, पंचकोन आहे ना, खाली 3 मणी आहेत तर 2च मणी घालायचे. हे बघा, पंचकोनसाठी खाली 2 मणी आहेत आणि इकडचा हा तिसरा, अशी 3 मणी आपल्याकडे तयार आहेत. म्हणून मी फक्त 2 मणी घालून तो पंचकोन पूर्ण केला आहे. आता पुढच्या ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची. आता ही सुई काढल्यानंतर खाली बघायचं, आपला खाली बरोबर पंचकोन आलेला आहे का. हे बघा, हा पंचकोन दिसतोय. मी सुई फिरवून दाखवते, तो पंचकोन आहे. म्हणजे आता इथे आपलं वरती काय येणार आहे, षटकोन येणार आहे. तर षटकोनासाठी 3 मणी आपल्याकडे तयार आहेत. मी सुईमध्ये 3 मणी घालून तो षटकोन पूर्ण करणार आहे. एकदा खालच्या बेसवर कळालं तर आपल्याला एक पंचकोन एक षटकोन असं करतच ही विण करायची आहे. फक्त सुरुवात करताना आपण खाली म्हणजे खालचा भाग कोणता आलाय हे पाहून वरती येणार आहोत. त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन घ्यायचं काम नाहीये. आता पंचकोन आहे, 2 मणी घालणार आहे आणि पंचकोन पूर्ण करणार आहे. दोरा घट्ट ओढा, कारण आता आकार त्याचा निमुळता व्हायला सुरुवात झाली. आता मी ही लाईन पूर्ण करून घेते. एक षटकोन एक पंचकोन असं करून ती लाईन पूर्ण करून घेते. शेवट सुरुवात षटकोनाने केली आहे म्हणून माझा शेवट हा पंचकोनाने येणार आहे. तुम्ही जर पंचकोनाने सुरुवात केली तर तुमचा शेवट हा षटकोन येणार आहे, हे लक्षात असू द्या. हे बघा, आता माझा शेवट चालू आहे ह्या लाईनचा. आता माझा पहिला षटकोन आलाय आणि नंतर शेवटच्या याच्यासाठी त्याच्या आधी षटकोन आलेला आहे. मग आता माझा शेवट काय, पंचकोनी आहे. तर माझ्याकडे 4 मणी तयार आहेत. मी आधी ह्या खालच्या 2 मोत्यातून आणि ह्या साईडच्या एका मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे आणि एक मोती घालून फक्त तिथला तो 5चा गोल पूर्ण करणार आहे. हे बघा, छान असा गोल, असं पाहिलं तर बाटलीसारखा आकार दिसतो बघा. आता सुईवरच्या दिशेने ह्या एक आणि ह्या दुसऱ्या मोत्यातून बाहेर काढून घ्यायची. आता ही वरची लाईन पण आपल्याला 7 मण्यांची करायची आहे. तर आता 7 मध्ये सुई निघाली तो एक मोती, हा 5चा एक मोती आणि परत ह्या 6 मधला एक मोती, 2 6 मधले आणि 5चा एक, असा 7चा गोल येणार आहे. म्हणजे खालचे 3 मणी कोणते तर 2 षटकोन आणि एक पंचकोन. 1 2 आणि 3 हे 3 मणी आहेत. आपल्याला 4 मणी घालून इथं 7चा गोल पूर्ण करायचा आहे. तर आता सुईमध्ये मी 4 मणी घेणार आहे पिवळ्या कलरचे. ही पिवळ्या कलरची आपली शेवटची लाईन चालू आहे. हे बघा, सुई काढली आहे ह्या मोत्यातून,
मग 3 कोणते मोजायचे? हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. आता ह्या मागच्या तिसऱ्या नंबरच्या मोत्यातून सुई अशी फिरवत नेऊन ह्या तिन्ही मोत्यातून एकदम बाहेर काढायची. असा हा आपल्याला गॅप दिसतो बघा. जिथे जिथे सुई आहे तिथे तिथे गॅप आहे. पण आता आपल्याला हे थोडं ओढून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे तो गोलाकार येणार आहे. हे बघा. आता परत पुढच्या ह्या 3 मोत्यातनं काढायची आहे. हे बघा, मी सुई काढून दाखवते. ते 3 मोती षटकोनातला, ह्या षटकोनातला हा मोती, पंचकोनातला हा एक मोती आणि ह्या षटकोनातला हा एक मोती. 3 मोत्यातून सुई बाहेर काढली. आता इथे बघा, हे खालच्या 3 मोत्यातनं तर आपण सुई बाहेर काढली. हा जो आपण 7चा गोल केला होता त्यातला हा मोती. असे आपल्याकडे 4 मोती तयार आहेत. आता 3 मोती घालून इथे 7चा गोल पूर्ण करायचा आहे. हे बघा, ह्या साईडच्या मोत्यातून सुई घालते आणि परत ह्या खालच्या 3 मोत्यातनं मी सुई फिरवून घेते. दोरा घट्ट ओढायचा आहे, कारण आता त्याचा शेप आपल्याला गोल यायला पाहिजे. हे बघा, असा निमुळता होतोय. आता परत पुढचे हे 3 मोती. तर खालचे 3 आणि हा साईडचा चौथा. आता मग फक्त 3 मणी घालून इथे 7चा गोल पूर्ण करायचा आहे. दोरा छान ओढा. दोरा आणि बाजूला कुठेही अटकू देऊ नका. जेवढं तुम्ही घट्ट ओढताल तेवढा आकार छान येणार आहे त्याचा. तर परत 3 मोती घालते. साईडच्या मोत्यातून आणि खालच्या 3 मोत्यातून फिरवून घेते. तर परत ह्या पुढच्या 3 मोत्यातून परत 3 मोती घालायची साईडच्या मोत्यातून आणि ह्या खालच्या 3 मोत्यांमधून सुई फिरवून घ्यायची. परत ह्या पुढच्या 3 मोत्यातून फिरवायची. तीन मोती घ्यायचे ह्या साईडच्या मोत्यातून आणि खालच्या 3 मोत्यांमधून सुई फिरवून घ्यायची. आता हे बघा, आपला हा शेवट आहे ह्या 7च्या गोलचा. तर आपल्याकडे 1 2 3 4 आणि 5 मणी तयार आहेत. तर आधी मी ह्या 4 मोत्यातून सुई अशी बाहेर काढून घेते. आता 5 मोती तयार असल्यामुळे आपल्याकडे काय करायचं आहे, फक्त 2 मोती घालायचेत. इथून थोडं आता विणायला थोडंसं अवघड जातं, खूप नाही. मी आधीच टेन्शन देत नाही. कारण हा निमुळता भाग झाल्यामुळे ना पकडायला थोडासा त्रास होतो आपल्याला. हे बघा, आता हा असा निमुळता भाग झाला. हे बघा, एक मटक्यासारखा आकार दिसतोय ना तुम्हाला. हे बघा, म्हणून मी याचं नाव मटका कंदील ठेवलं आहे. हे बघा, आता सुई आपल्याला फिरवून इकडे वरच्या दिशेने एका मोत्यातनं बाहेर काढून घ्यायची. हे बघा, तर ह्या 7 मधल्या मी ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढलेली. हे बघा, हा एकच. आता इथे काय करायचं आहे, 5चा गोल करायचा आहे. पूर्ण लाईनीवर आपला 5चा गोल येणार आहे. तर आता तो आपल्याला पांढऱ्या कलरने करायचा आहे.
तर सुईमध्ये मी 3 मोती घालणार आहे. बघा, सुईमध्ये मी पांढरे 3 कलरचे मोती घातलेत. आता सुई निघाली ह्या मोत्यातून, मग 5 त्याच्या मागचा हा जो पिवळा आहे, पुढचा नाही मागचा एक पिवळा, अशी त्या 2 मोत्यातनं सुई काढून घ्यायची आणि इथे हा 5चा गोल पूर्ण करायचा आहे. हे बघा, आता परत ह्या पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता इथे 5चा गोल तयार करताना आपल्याकडे तर 3 मणी तयार आहेत, 2 पिवळे आणि हा साईडचा एक पांढरा. आता 2 मोती घालायचे आणि इथलचा 5चा गोल पूर्ण करायचा आहे. ही पूर्ण 5चीच लाईन करायची आहे आपल्याला. काम करताना काय करा, ह्या होलमधून आतमध्ये असं जो भाग करतोय आपण त्या भागाला खालून सपोर्ट द्या. कारण हा मुठीत जर घेतला तर हा केलेला गोल आतमध्ये दबल्यासारखा होतो. आपल्याला तो आकार बिघडू द्यायचा नाहीये. हे बघा, आता शेवटचा 5चा गोल करायचा आहे. तर हा एक मणी, हा एक मणी आणि हे खालचे 2 मणी आपल्याकडे तयार आहेत. म्हणजे एकूण 4 मणी आपल्याकडे तयार आहेत. तर मी आधी ह्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. आता 5चा गोल करताना इथे फक्त आपल्याला एक मणी घालायचा आहे. एक मणी घालून ह्या साईडच्या मोत्यातून सुई अशी फिरवून वरच्या दिशेने न्यायची. तर ह्या एका मोत्यातून आता हे बघा, 5 तुम्हाला वरती 1 2 3 4 5 6 7 मोती दिसत असतील. तर आता ह्या 7मध्ये म्हणजे पंचकोणाचा हा जो टोकाचा मोती आहे वरती आलेला, त्यावर विणकाम करायचं आहे आपल्याला. आता तिथे चौकड्याची विण करायची आहे. तर खाली एक मणी आहे, मी आता सुरुवातीला 3 मणी घालणार आहे आणि हा चौकडा पूर्ण करणार आहे. आता चौकडा करताना दोरा तुम्ही ह्या साईडला असा सरळ नका घालू. आता हा आधी या साईडच्या मोत्यातून काढून घ्या. हे लूज पडतं थोडंसं, फक्त दोरा व्यवस्थित ओढून घ्या. आता पुढचा चौकोन करायचा आहे म्हटल्यावर आपण 2 मणी घालणार आहेत. हा साईडचा एक मोती आणि हा खालचा एक मोती असा फिरवून हा चौकडा पूर्ण करायचा आहे. परत सुई 1 2 3 4 मोत्यातनं फिरवून घ्यायची. ही लाईन करायला थोडीशी किचकट जाते कारण आपल्याला नीट पकडता येत नाही.
बोट घालूनही सपोर्ट करता येत नाही, फक्त इथे खाली दाब देऊ नका, कारण हा दाब जर दिला तर हा गोल आकार आतमध्ये प्रेस होतो. वरचे चौकडे करताना घट्ट येऊ द्या, दोरा व्यवस्थित ओढा. हे बघा, आता आपल्याला शेवटचा चौकडा तयार करायचा आहे. तर हा भाग असा दिसेल. आता व्हाईट असल्यामुळे तुम्हाला दिसतोय की नाही माहीत नाही. हे बघा, मी बोट घालून दाखवते. 1 2 3 मणी आपल्याकडे तयार आहेत. आता ह्या तिन्ही मोत्यातनं मी सुई अशी फिरवून बाहेर काढणार आहे आणि एक मोती घालून तिथला चौकडा पूर्ण करायचा आहे. हा आपला आकाशकंदील तयार झाला. तुम्ही हा असाही ठेवू शकता, पण आता मटका म्हणल्यावर त्यावर आपण झाकण ठेवतो. तर आपल्याला हे झाकण तयार करायचं आहे. तर हे झाकण करताना काय करायचं आहे, हे बघा, तुम्हाला हा जो चौकडा आहे, ह्या चौकड्याचे हे जे म्हणजे पंचकोणाचे जे वरचे भाग आहेत, ज्यावर आपण हा चौकोन विणला आहे, त्या मण्यांवर आपल्याला विणकाम करायचं आहे. तर सुई आता माझी इथे आहे. मी काय करते, फिरवून अशी थोडी इकडे काढून घेते, कारण मग हा चौकोन लूज पडायला नको. आपल्याला ह्या मधल्या पार्टवर विणायचं आहे. हे थोडं कठीण जातं विणायला. हे बघा, पंचकोणाचा हा जो टोक आहे, परत सांगते, हे बघा, पंचकोणाचा हा जो टोक आहे, ज्यावर आपण हा चौकडा केला आहे, तर चौकड्याला वरच्या ह्या 3 मोत्यांना विणायचं नाही आपल्याला. हा जो खालचा मोती आहे चौकड्याचा, सुई घालून दाखवते बघा, त्या मोत्यावर विणकाम करायचं आहे आपल्याला. हे बघा, आता त्या मोत्यातनं मी बाहेर आलेली आहे. तिथे आपल्याला षटकोन विणायचा आहे. प्रत्येक मोत्यावर षटकोन विणायचा आहे. तर आता खाली एक मोती असल्यामुळे मी 5 मोती हे पांढऱ्या कलरचे घालणार आहे. आता हे बघा, ह्या मोत्यातून बाहेर पडले आहेत, त्याच मोत्यातनं सुई मी बाहेर काढत आहे. आता षटकोन म्हणल्यावर षटकोनातला हा एक मोती, असे 2 मोती त्याच्यातनं सुई बाहेर काढायची, म्हणजे खालचा एक आणि साईडचा एक. आता परत मी 4 हे बघा, आपल्याकडे 1 मोती आणि हा 2 मोती, असे 2 मोती तयार आहे. परत सुई घालून दाखवते मी. हे बघा, हा मोती, ह्या मोत्यावर विणकाम करायचं आहे. इथे षटकोन करायचं आहे. तर आता आपल्याकडे 2 मोती तयार आहे. मी 4 मोती घालणार आणि तिथे षटकोन पूर्ण करणार आहे. आता सुई अशी मी उलट्या दिशेने येणार आहे माझी. हे बघा, आता सुई परत फिरवून घ्यायची आहे. हे थोडंसं किचकट जातं करायला. लक्षात ठेवा, ह्या राऊंडवर आपल्याला षटकोन करायचं आहे. तर मी ही लाईन पूर्ण करून घेते आणि त्याची पुढची स्टेप तुम्हाला दाखवते. हे बघा, आता वरतून सपोर्ट द्या म्हणजे सोपं पडेल. ठीक आहे, मी लाईन पूर्ण करते षटकोनाची आणि पुढची लाईन कशी करायची ते तुम्हाला सांगते. हे बघा, आपला आता शेवटचा षटकोन चालू आहे. तर हा एक मधला मोती आणि हे साईडचे 2 मोती.
तर आता मी 3 मोती घालून हा षटकोन पूर्ण करणार आहे. हे बघा, हे असं तयार होईल आपलं. आता इथे ह्या षटकोनातल्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. दोरा घट्ट ओढा. आता इथे बघा, तुम्हाला परत इथे मध्ये खोलगट भाग आणि वरती एक टोक आलेलं दिसेल. हे बघा, दिसतंय? हा मधला भाग खोलगट आहे आणि वरती हे टोक आलेलं आहे. जिथे जिथे टोक आलेलं आहे तिथे आपल्याला पंचकोन करायचं आहे आणि मधल्या खोलगट भागात षटकोन करायचं आहे. आता माझी सुई ही खोलगट भागात निघाली आहे. हे बघा, हे 2 मोती खोलगट भागातले. तर मी आता इथे षटकोन घालणार आहे. मग आता माझ्याकडे 2 मणी तयार आहेत. मी 4 मणी घालून तिथे षटकोन पूर्ण करणार आहे. षटकोनाचे मग आता ह्या पुढच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हा झाला षटकोन. आता ह्या टोकावरचा मणी आल्यामुळे मी फक्त एकाच मोत्यातनं बाहेर आलेली. आता तिथे 3 मणी घालणार आहे आणि 5चा गोल पूर्ण करणार आहे. आता ह्या साईडच्या एका मोत्यातून सुई फिरवून घेणार आहे आणि तो 5चा गोल पूर्ण करणार आहे. आता हा मधले 2 घ्यायचे, म्हणजे तिथे काय येणार, आपला षटकोन येणार आहे. आता षटकोनासाठी खाली 3 मणी तयार आहेत म्हणून मी 3 मोती घालून तिथला षटकोन पूर्ण करणार आहे. तर ह्या पंचकोनातला हा 1 मोती आणि हे खालचे 2 मोती अशी मी 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली. आता हा टोकाचा एकच मोती घ्यायचा आहे. आता इथे काय येणार आहे, पंचकोन येणार आहे. पंचकोनसाठी आपल्याकडे 2 तयार आहेत. आता मी 3 मोती घालणार आहे आणि तिथे पंचकोन पूर्ण करणार आहे. मी ही लाईन एक पंचकोन एक षटकोन अशी विणून पूर्ण करते. परत लक्षात असू द्या, माझं सुरुवात ही षटकोनाने झालेली आहे, म्हणजे माझा शेवट हा पंचकोनाने येणार आहे. तर मी ही लाईन पूर्ण करून घेते आणि मग वरती कसं करायचं ते तुम्हाला दाखवते. हे बघा, मी पंचकोन, माझा शेवट पंचकोनाने आला. मी पंचकोन करून सुई ही वरच्या दिशेने जे गोल आलेले होते आपले 7, त्यातनं एका मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. 3 मोती घालून तिथे एक चौकडा केला, त्या फक्त एकाच मोत्यावर, कारण सिंगल मोत्याची लाईन आपल्याला इथे लटकवायला करता येत नाही. आता मी परत ह्या चौकड्यावर एक 4-5 चौकड्यांची विण करून घेणार आहे. म्हणजे तो छोटा चौकड्यांचा बेल्ट करायचा आहे आपल्याला. दोरा घट्ट ओढा म्हणजे ते टाईट होईल. बोटात पकडण्या इतकं जरी झाली लाईन ती तरी चालते, कारण खूप मोठी करायची नाही आपल्याला ती लाईन. असे हे चौकडे 5-6 वेळेस विणून घ्यायचे एकावर एक.
मला असं वाटतं याच्यात लाईट तर नाही बसणार, पण ती एक लाईटिंगची माळ येते बघा LED ची, तिचा खालचा भाग हा जरा निमुळता असतो, तो निमुळता भाग यामध्ये बसू शकेल. ते माझ्या घरात नसल्यामुळे मी ट्राय नाही करू शकत आहे ते कसं म्हणजे कसा बसवता येईल ते पाहायला. हे बघा मी एक 2 3 4 5 6 मण्यांची करून घेतली. वाटलंच तर अजून एकदा करते, म्हणजे 7 मण्यांचा चौकडा होईल. सॉरी 7 चौकडे होतील, 7 मण्यांचा नाही. आता हे बघा आपल्याकडे 7 मणी आहेत. हे आतले आपण ज्याच्यावर विणकाम केलं तो एक मणी, 2 3 4 5 6 आणि 7. आता 7ला ह्या एकला एक अपोजिट नाही आहे, म्हणजे इकडे सम आणि इकडे सम अशी उरतील अशी मणी नाही आहेत. तर आपली सुई ह्या साईडने निघाली आहे. तर ह्या एक मण्याच्या अपोजिट किती, हे 2 मणी आहेत. तर आपल्याला काय करायचं, तिथे चौकडा न करता फक्त ह्या 2 मण्यांमधनं सुई फिरवून घ्यायची. हे बघा मी काय केलंय, ह्या चौकड्यातनं निघाली आहे, तर मी ज्या डायरेक्शननी माझी सुई निघाली आहे त्या डायरेक्शननी ह्या खालच्या 2 मण्यांमधनं बाहेर आलेली आहे. आता परत हा जो एक मणी आहे, हा वायर घेतलेला आपला आहे बघा, ही वायर आपली या मोत्यातून आली, त्या मोत्यातून मी फिरवून घेणार आहे. फक्त तिथे आपल्याला तो मोती जॉईंट करायचा आहे. दोरा घट्ट ओढा, कारण तिथे चौकडा तयार होत नाही, तिथे असा ट्रायंगल तयार होतो. हे 2 मोती आणि हा वरचा मोती इथे परत एकदा असं फिरवून घ्या. दोरा घट्ट ओढा, परत एकदा फिरवून घ्या आणि खालच्या साईडनी सुई आणून गाठ मारून घ्या आणि वायर कट करा. तर मी इकडे साईडला गाठ मारते आणि वायर कट करते. गाठ मारल्यानंतर एक 3-4 मण्यांमधनं सुई आपण फिरवून घ्यायची. गाठ मारून घेतल्यानंतर वायर कट करायची. हा आपला आकाश कंदीलचा वरचा भाग तयार झाला आहे. आता आपल्याला एवढं सगळं पूर्ण विणकाम केल्यानंतर खालच्या साईडनी विणकाम करायचं आहे. तर आता ह्या खालच्या साईडला फक्त आपल्याला 5 मण्यांचा राऊंड करायचा आहे. 5 मण्यांचा राऊंड म्हणजे 5च्या सर्कलचा राऊंड करायचा आहे. मग आपला आकाश कंदील पूर्ण तयार होणार. म्हणजे याला सपोर्ट द्यायला आपण असं खाली स्टँड सारखं करणार आहोत. आता मी सुईला गाठ मारून घेते आणि खाली सुई जोडून घेते. आता खाली काय करायचं, सुई डायरेक्ट इथे नाही घालायची, ह्या एका मण्यातनं सुई अशी काढून घ्यायची आणि मग इकडे वरच्या एका मण्यात बाहेर काढायची.
आता आपल्याला प्रत्येक एकेका मोत्यावर 5चा सर्कल करायचा आहे. तर आता 5चा सर्कल करण्यासाठी सुरुवातीला आधी मी 4 मोती घालणार आहे. मग ह्या मोत्यातून निघाले म्हणून 5चा सर्कल तयार झाला. आता ह्या साईडच्या मोत्यातून सुई काढायची. खालचा एक मोती आणि हा एक मोती, असे 2 मोती आहेत म्हणून आता 3 मोती घेऊन तो सर्कल पूर्ण करायचा आहे. परत असं फिरवून घ्यायचं आहे. आता आपल्याला पूर्ण ह्या राऊंडमध्ये हे असंच 5चं सर्कल करायचं आहे. मी ते करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, आता शेवटचा पंचकोन करायचा आहे, त्याच्यामुळे सुई मी अशी फिरवून घेते. तर माझ्याकडे 3 मणी तयार आहेत. हे बघा, 1 2 3. आता मी 2 मणी घालून हा 5चा गोल पूर्ण करणार आहे. हे बघा, खाली स्टँड सारखा आपला आकार तयार झाला आहे. हे बघा, आणि आपला आकाशकंदील इथे पूर्ण झाला आहे. दिवाळीच्या वेळेस माझी तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे मी हा आकाशकंदील तेव्हा नाही बनवू शकले. पण आता नाताळ येत आहे, तर जे कोणी माझे ख्रिश्चन बांधव म्हणजे भगिनी ज्या कोणी हे बनवत आहेत मला पाहून, तर त्यांच्यासाठी हा आकाशकंदील आता त्यांच्या कामी येणार आहे. किंवा नवीन वर्षासाठी सुद्धा बरेच जण वापरू शकतील. बघा, आता इथे मी गाठ मारून घेते. बऱ्याच जणांना कारमध्ये समोर काचेला काही वस्तू अटकवायची हौस असते, तर तुम्ही हा आकाशकंदील तुमच्या 4चाकी गाडीमध्ये लावू शकता. मी वायर कट करते. आता आपला छानसा असा मटका आकाशकंदील तयार झाला. हे बघा, व्हिडिओज आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.